नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो शेवटी गट ड म्हणजेच ग्रुप डी चा निकाल हा जाहीर झालेला आहे. निवड यादी ही जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. पण एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला समजेल, नाहीतर तुम्ही याद्या शोधत बसाल. कारण की सर्वच गट ड मधला निकाल हा लागलेला नाही आहे, काहीच पदांचा लागलेला आहे. ते कोणते कोणते पद आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मोबाईल स्क्रीनवर इथे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पोलीस भरती. ठीक आहे, या टेलिग्रामची लिंक आपण तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे. सर्वांनी जाऊन तिथे याद्या डाउनलोड करायच्या आहे. ठीक आहे, तर पहा रिझल्ट कसा बघायचा. तर पहा, आपण लिंक दिलेली आहे. पहिली लिंक आहे इथे बघा, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आरोग्य भरती राहिलेल्या पदांची निवड याद्या लागणे सुरू, ग्रुप डी गट ड, आणि पहिली लिंक दिलेली आहे आपण आणि दुसरी लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर पहा या दुसऱ्या लिंकवर जाऊन तुम्हाला शोधायचं आहे. पहिल्या लिंकवर जाऊन सुद्धा शोधू शकता, पण तिथे मोबाईलवर लवकर खुलत नाही. तर दुसऱ्या लिंकवर जायचं, आपण सुद्धा तिथे टच करणार. आपण टच केलं आणि तिथे बघा आपल्याला डायरेक्ट त्या साईडवर घेऊन जाते जिथे रिझल्टच्या याद्या लागलेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, निवड याद्या लागलेल्या आहे. आता बघा लोड होत आहे. हे बघा खुल्लं, नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र स्टेट. आणि इथे बघा आपण जर बघायला गेलो तर सिलेक्शन लिस्ट क्लास 4. ठीक आहे, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल. ठीक आहे, तर इथे हळूहळू याद्या लागणे सुरू झालेले आहे. तर 12 तारखेला लागलेली आहे, काल रात्रीपासूनच लागणं सुरू झालेलं आहे. बघू शकता इथे क्लास 4, त्यानंतर रेग्युलर फील्ड वर्करचे लागलेले आहे. त्यानंतर जर बघायला गेलो आणि इथे बघा तुम्हाला तुमचा रिझल्ट जर दिसणार नाही तर इथे बघा व्यवस्थित आपल्या फॉर्ममध्ये बघायचं. इथे डिस्ट्रिक्ट मलेरिया टाकलेला आहे तुमच्या फॉर्ममध्ये की काय टाकलेलं आहे तुम्ही फॉर्म भरताना, कारण की वेगवेगळे निकाल लागणार आहे, कारण की वेगवेगळ्या जागा होत्या अलग अलग बॉक्समध्ये. तर त्यानुसार तुमचा रिझल्ट लागणार आहे. तर बघा इथे मलेरिया ऑफिसर साठी लागलेला आहे, सोलापूर वगैरे सर्वच ठिकाणचं लागलेलं आहे. पण हेल्थ सर्व्हिस पुणे सर्कल असे वेगवेगळे लागलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना समजेल नाही की नेमक्या रिझल्ट कशाचा लागला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आपल्या फॉर्ममध्ये बघायचं आहे. आणि इथे बघा फॉर्म, ज्या फॉर्ममध्ये आपण भरलेला आहे ज्या कार्यालयासाठी, इथे त्याच कार्यालयाचा रिझल्ट लागलेला आहे. इथे बघू शकता डिस्ट्रिक्ट मलेरिया. त्यानंतर बघा इथे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस मिशन मुंबई सर्कल इथे असे दिलेलं आहे. तर आपापल्या ऑफिसमध्ये जिथे जिथे ज्या ऑफिसमध्ये आपण फॉर्म भरलेला आहे त्या ऑफिसचं बरोबर बघायचं इथं, आणि तुम्हाला रिझल्ट हा भेटून जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.